अंबड, इंदिरानगर, गंगापूर, मुंबई नाका परिसरात अनेक ठिकाणी फ्लॅट आणि शेती खरेदी विक्री व्यवहारात फसवणूक आणि अवैध सावकारीसाठी लाखो रुपये घेऊन संबंधितांना परतफेड टाळाटाळ करणे अशी अनेक प्रकरणे नावावर असलेल्या अवैध सावकारी करणाऱ्या वैभव देवरे दाम्पत्यावर मोक्काची कारवाई. देवरे याची पत्नी सोनाली शालक निखिल यांच्यासह चौघांच्या टोळीविरोधात राज्यातील खासगी सावकारीवर मोक्का लावण्याची ही पहिलीच कारवाई आहे. देवरे यांनी नाशिकमधील सामान्य कुटुंबियांसह राजकीय मंडळींना दिलेल्या पैशांना थेट 20% पेक्षा जास्त चक्रवाढ व्याज लावून वैभव देवरे पैसे वसूल करत होता. व्याजाचा हप्ता देण्यास विलंब झाला तर लाखाचा दंड आकारणे, घरात घुसून मारहाण करणे, महिलांचा विनयभंग करणे अशा प्रकारचे अवैध सावकारी वैभव देवरे याच्या विरोधात मोक्का कारवाई करण्यात आलेली आहे. नाशिकमध्ये अनेकांनी पुढे येऊन त्याच्या विरोधात गुन्हे दाखल केल्याने वैभव देवरे, सोनाली देवरे, निखिल पवार, गोविंद ससाने या चौघांविरोधात मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. शहरातील अनेक भागात आर्थिक फसवणुकीच्या तक्रारी आल्यानंतर ही कारवाई झाली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास अंबड पोलीस विभाग सहाय्यक पोलीस आयुक्त देशमुख करत आहेत. NCN न्यूजसाठी रोहनदानी, नाशिक.